हा जो गाडा घेतला होता ना आपण, याचं आहे ना विषय झालं की टायरच पंक्चर होतं राव. तेव्हापासून मी तसं ढोबरीतोय त्याला. पण आता आहे ना बाबांनी काढलंय पंक्चरचं सामान. काढून घेऊ पंक्चर, कारण की आपल्याला आहे मुरुम पण भरायचं आहे, व्हायचं आहे आपल्याला. आज नाही व्हायचं बरं का, पण 10-15 दिवसात ते बी चालू करायचं आहे. त्याच्यामुळे ना म्हणलं घ्यावा काढून. चला बघू कितीक पंक्चर आहे कितीक नाहीत. बरं आणि जरा डग पण आहे बघा, तुम्हाला इथं दिसन बघा. हे थोडं डग पण आहे. इथं आहे ना मोठी जागा बसती, म्हणजे छोटी, आणि इथं थोडी 2 बोटं बसते ना अशी जागा बसते. त्याच्यामुळे हे पण काढून घ्यायचे डग. आता हे नट घेऊ पहिले खोलून. हे हवा सुद्धा सोडली आहे आणि याची बेरिंगच काहीतरी वेगळी आहे बघा. हे वेगळं आहे आणि अख्खा पार्ट वेगळा आहे. असंच पाहिजे होतं त्या ट्रॅक्टरच्या आणि त्याच्या टायराचं. ट्रॅक्टरच्या टायराला असे 2 आहेत असे. चला हा ती पिन जपून ठेवायची. बघायचं आता कुठं पंक्चर आहे कुठं नाही, ते काढून बसून टाकू. चायनीजच टायर आहे आपल्याला, जे पॉवर विडर सोबत भेटले होते ना यासोबत, तसेच टायर आहे ते. याच्या कापल्या निघणार आहे, पण जरा नंतर निघते ना. आता आज 90 दिसतंय. फाटलंय काय कुठं? चिकटपट्टी चिटकीला काय बाबा ही? अरे देवा, केलेले असते. चला भाऊ आता केली ट्यूब चेक, कुठंच नाही आहे पंक्चर. हे बघा हवा नव्हती राव फक्त. चला घेऊ भरून हवा आता. मस्त बसल्या शेळ्या. ऐक आले बाबा इथं आता. एक पण नाही आहे पंक्चर. हवा नव्हती फक्त. काढा हवा. भरत नव्हती वय. हा पुस्कनी सगळी घ्या काढून. इथं आज चेक केलं ना मग काय टेन्शन नाही. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता बाबांना आहे ना पाठवायलो दुकानात टायरामध्ये हवा भरायला 50 PSI, कारण की पंप आपला झालाय खराब आणि हवाच भरता आहे ना. गौरीचं काय म्हणणं आहे, गौरी म्हणते मला सोडा. कशी उन्हात मस्तपैकी उभा राहिली स्टॅच्यू बनून. ते आपण बसलेत आता थोड्या वेळाने. यांना बी खायला आणावं लागेल, कारण की आज लवकर जायचं आहे आपल्याला खाली कवाला दारे धरायला. कवाला 21 दिवस झाले का नाशिक मारावं लागेल. आता हे 10-15 दिवसात लगेच होऊन जाते 21 दिवस बी. अय दिवशी या गव्हाला पाणी दिलं होतं, मस्त उगलाय हो. पण आता मस्त दिसायला लागलाय. मी चाललोय आबूकडं. आबू चालय सोलर. चपातीत कांदा लसूण मस्तपैकी. चलो काय बोलवलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला. ते उभा खांबा असतो ना, ते आहे ना खड्डं छोटं झालं, त्याच्यामुळे ना कमी पडलाय. त्याला कापायचं आहे काहीतरी, तेच बघायला चाललं होतं काय विषय झाला काय नाही. पाईप होता तेव्हा आता आणलाय आबईन मी घरी. तो कापायचा आहे इथून. एवढं खड्डं कमी पडलं, एवढं. चला घेऊ कापून आता. चला झाला पट्ट्या. खुश झालाय, खुश करतोय माल खालीच आहे गडी आता तुझा. मस्त काले सोलरच फिट झालं. पाणीच काढायचं आता आपलं. एक अख्खी आणली का रे सिमेंटची कोणी? अर्धीच टाकावं लागेल ती. एक अर्धी ना एवढं याला एक 40 गमिले वाढून 40 गमिले खडीला एक लागेल. आपली 20 नसेल काय माहिती. आता महिना झाला आणून ठेवली का रे? महिना झाला बहिणी सोलर महिना झाला आणून ठेवली. प्लॅटा बसवायचं काम चालू आहे आता. आता आम्ही 2 प्लॅट आणल्यात. दोघं बी कामातून गेलो. इतक्या जड प्लॅट आहेत ते आपल्या येड्या. आणि चला आता कोणी आणल्या का? बरं झालं भाऊ. हे इथं एक राहिली, 2 राहिले, ती एक घेऊ राहिली आता. चलो चला भाऊ झालंय फिट. आता पाणी येईन. आवय खुश. अलग पाणी आलं नाही ना की येईन राव. दोन्ही हातून धर मागत इकडे येईन आपल्या अंगावर प्रेशरने पहिले पाहिजे. उलटी झालती. हात लावून बघा ना. आलं मोटरचं
ओके ओके ना ओके ना भाऊ. अरे भाई खुश ना आता रेड बुल आहे भाई तुला आपल्याला रेड बुल डायरेक्ट नाही दिली तर असा इथं आपटीणार आहे खाली याला. अरे गोळण्या मारायला लागली का आता आपण मोबाईलवर बघू. काय विषय नाही काय विषय नाही मस्त पाणी मारू राहिले पहिल्यापेक्षा भारी पाणी मारती ना. हा आता लवकर होईन गहू भिजून आता गहू लवकर होईन भिजून आधी आबू याच्या अर्धी नव्हती मारीत असं चालत होतं उगा असं डुकडुक 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 एक इंची पण पायात बांधलंय तिला गौरीला पायात बांधलंय पायात. मी धरतो दार येतो वर आता 3 वाफे झालेत भिजून इतका वेळ लागला काय मला बांधायला. काय गहू आहे भो एका रांगेतच अजून याने चूड केली ना अख्खा वाफ असा आहे ना हिरवा हिरवाच दिसल भो एक नंबर मध्ये. अजून तर चूड नाही केली पण चूड केली का मग बघा कसा दिसतोय. आता चालू आहे शेवट चालू आहे दाऱ्याचं ते 2 टप्पे झाले आता एवढं राहिलंय फक्त 1 2 3 4 5 6 7 आणि मागचे 8 9 निघाली घरी. बाबा त्या तिकडे आहेत ना शेळ्यांमागं आहेत शेळी बांधून दिली बाबाला म्हणलं या बसून मस्तपैकी काही विषय नाही. गौरीचे पाय बांधले होते इतकी पळत आली ती ना पायच बांधून टाकले तोंड आणि पाय. आता अशी चालते अशी बरीच तशीच पाहिजे तिला. चला आता त्याला भरला बघ वाफा घेतो फोडून. या मातीचा विषय कसा होतोय ना वाहूनच जाऊ राहिली माती बघा अशी भारी पडून राहिलीत लय डेंजर आहे. आणि तिकडची माती अशी आहे की वडत नाही. खालची माती झाली आपली घासापसली माती झाली वडत नाही ढेकळायचे ते हातात असा विषय आहे. आणि ही एकदम शिऱ्यावानी माती थोडं पाणी पडलं कशी विरघळती बघा. चला भाऊ झाले आता दारे धरून या इकडं पाणी सोडलंय कारण की इकडंच बंद करायला जायचंय मला. टपकनी बंद करतो बघा या शेळ्या इथे घेतो जातो घरी. आता जेवण पण करायचं राहिलंय अजून एका पोळीवर आहे जे सोलर बसवायच्या आधी गेलो तेवढं. चला बॅलन्स संपत आला काय माहिती आजचं नेट. चलो चला घ्या शेळ्या झालं बरं. हां मोठीला धरायचं फक्त जातात त्या मी हिला आणतो ना आता हिला येड्यावानी करीन बघा असं बांधलं होतं हिला. हां आता खाल्लं ना मस्तपैकी लय उड्या मारीत होती गोती करीत. चल घरी आता चला घरी. काय पाहिजे आता हे ढेबरं फुटले नाही एवढले झाले ना ढेबरं आता काय पाहिजे आता. हां परत बाहेर जायचं का नाही आता सुट्टी आता थेट 5 वाजता 5:30 वाजता तुम्हाला खुराक भेटणार वास सुट्टी. आता तिथं चालू आहे भोजन लसणाच्या काळ्या खाऊ राहिली ते लसूण आपल्याला लावायचं ना आजी निवडून ठेवायला वाटतं आम्ही तिकडे गेलो होता तेव्हा मग ते लावायचं आहे आता. ओके हो का हे बे नाही ते लावायचं हेच लावायचं ना आजी मस्त आहे मस्त काढून ठेवलं आहे आजीनी.